माहितीये विठ्ठला, वादळ पण तूच निर्माण करतोस आणि शमवतोस पण तूच. वनवा लावणारा पण तूच आणि विझवणारा पण तूच. तूच करता आणि तूच करवीत आहेस. पण हे सगळं आता जे सुरू आहे ना, त्यानं माझं मन थाऱ्यावर राहत नाहीये. आता हा सगळा गोंधळ तूच मिटव. बबलू, हो, माझ्या मनात जे ताराबद्दल आहे ते ताराच्या मनात माझ्याबद्दल असेल का रे? मी काय मन कावडा आहे का रे? मन कवडा नाहीयेस, पण मित्र आहेस ना माझा. हा, मी तुझा मित्र आहे ना. हे बघ ना, सारखा मी विसरतो. ऐक ना, पण तारा पण माझ्याबद्दल प्रेमाचा विचार करत असेल का? अरे ती काय, तिची मम्मी पण प्रेमाचा विचार करत असेल. बबलू, अरे म्हणजे खानदान रे. तू फक्त तिला विचार बघ. तारा मॅडम आहेत ना, असे हातात हात घेऊन तुला लाजून हो बोलते. बबलू, हा, माझ्या कानाखाली मार. माझ्या आवडीचं काम सांगतो सर तुम्हाला. कानाखाली का? तुला माहिती आहे ना, मला तारा दिसली की स्वप्न काय आणि सत्य काय हे मला कळतच नाही. आणि त्याचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुला होतो. हा, मग मारत होतो. मला आता तारा दिसते. अरे दिसणारच, कारण ती खरंच आली आहे. काय तुम्ही एकमेकांकडे बघायला आलात? नाही, ऍक्च्युली ही चिठ्ठी द्यायची होती मला सावलीला, ती द्यायला आले होते. सोहम, देशील ना? देईन ना. मग येऊ मी? नको, आता परत कशाला येत आहे? वाटली किती है ना. येऊ मी म्हणजे येते. तारा, अशी बाहेरच्या बाहेर चाललीस हे बरोबर नाही वाटत आहे. घरी ये ना प्लीज. नाही, आज नको, आज जरा गडबड आहे. ठीक आहे. मला का मारलंस? मी काय केलंय? तू असं बघितलंस ना की मला भीती वाटते. एक तर स्विमिंग पूल पण जवळ आहे आणि तुला माझ्या तारा दिसली ना की मला प्रॉब्लेम होतो. तारा, हे सोम नाही, सोम सोम बबलू आहे. सोम बबलू आहे. सोम मस्ती केली रे. चल, एवढा घाबरलास तू? परत पाण्यात पाडणार तुला मी. भैरवी माई, हा माई, तुला गाणं मिळालं ना? गाणं? कोणतं गाणं? अगं असं काय करते सावली, मी ताराजवळ आत्ता तुझ्यासाठी नवीन गाणं पाठवलंय. आणि हो, ती गाणी नवीन आहेत, प्रेमगीत आहे. त्यामुळे नीट रियाज कर आणि तयार कर ती गाणी. कळलं? अहो, पण मला कोणत्याच गाण्याबद्दल माहित नाहीये. आणि तारा मॅडम सुद्धा आला नव्हता. तारा तिकडे आली नाहीये? एक मिनिट, मी तुला परत कॉल करते. मला यातलं काहीच माहित नाहीये. कशाबद्दल बोलत असतील ह्या?
अगं मूर्ख मुली, गाता येत नाही तर कमीत कमी मम्माने सांगितलेली कामं तरी नीट कर ना. काय झालं? हा, कारण तुला मी एक छोटंसं काम दिलं होतं. तुला फक्त दिलेलं ते गाणं सावलीपर्यंत नीट पोचवायचं होतं. पोचवलंस? हो, गाणं ना. अगं ती चिठ्ठी दिली मी. खरंच दिलंस? तर तुला लाज नाही वाटत खोटं बोलायला? ते तुझ्या मम्माशी? तू तिच्यापर्यंत ते गाणं पोहोचवलेलं नाहीये. तू सावलीच्या हातात ते गाणं दिलंयस का? खरं सांग. काय झालं माहितीये, सोहम आणि बबलू ना मला बाहेरच भेटले, सो मग घाईघाईत मी त्यांच्याच हातात दिली चिठ्ठी. तारा, यू आर सच इम्पॉसिबल गर्ल. काय केलंस तू हे? मी तुला सांगितलं होतं, हे तुला सावलीच्या हातात द्यायचंय. सावलीच्या. मग का नाही दिलंस? अगं असं काय करतेयस? तूच म्हणाली होतीस ना की महत्वाचं काम नाहीये असं दाखव म्हणून. मग तारा, तुला शंकांना उगाच आणखीन कारणं द्यायची का सगळ्यांना? ते दुसऱ्या कुणाच्या हातात लागलं तर काय विचार करेल? फोन ठेव. हॅलो. सावली, ताराने ते गाणं सोहमकडे दिलंय. सोहम आणि बबलूकडे. हा म्हणजे मीच तिला सांगितलं होतं की उगाच कोणाला काही डाऊट येईल असं काही करू नको म्हणून तिने सोहमकडे ती चिठ्ठी दिली. उगाच कशाला 100 शंका आणि त्यांना खतपाणी ना म्हणून. ठीक आहे, तू लवकरात लवकर सोहमकडनं ते घे आणि रियाजाला सुरुवात कर. काय, गाणी नवीन आहे आणि कार्यक्रम खूप मोठा आहे, त्यामुळे सगळं कसं एकदम मस्त पार पडलं पाहिजे. हो. मला काय वाटतं बबलू, ही चिठ्ठी ताराने माझ्यासाठीच दिली. बरं, ही चिठ्ठी सावली वहिनीसाठी. असं ताराने सांगितलं, पण खरं तर ही चिठ्ठी तिने माझ्यासाठी दिली असेल तर, म्हणजे असं तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये होतं. तुझ्यासमोर कदाचित ती लाजली असेल जायला, म्हणून तिने सावली वहिनीचं नाव घेतलं असेल. असं असू शकतं. ती कदाचित माझी परीक्षा घेत असेल. सोमराव, तुमचं विमान आहे ना लई वर गेलंय. त्याला खाली घेऊन या. ही चिठ्ठी सावली वहिनीची आहे आणि तिची प्रायव्हसी आहे ना, ब्रेक नको करूस. प्रायव्हसीचा काय संबंध आहे? जर सावली वहिनीला ही चिठ्ठी द्यायची असती तर डायरेक्टली तिला दिली असती ना. मला कशात दिली असती? सोम नाही, माझ्यासाठीच आहे. सोम नको. बघू नको ना, बघू दे ना. नको. अरे मला बघू दे. अरे नको नको सोम, सोम नाही. सोम, सोम चुकीचं आहे. सोम, सोम, सोम. सोम भाऊजी. सावली वहिनी, तारण दिली. धन्यवाद. आलेच मी. या. वाचलो. पोपट झाला असता आता. नुसतं ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी, ताराची चिठ्ठी. तारा 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 तारा. याडा. हा, बोल सावली. माई, चिठ्ठी मिळाली. गुड. आता एक काम कर सावली, या गाण्याबद्दल कुणालाही कळू देऊ नकोस. गाणं नवीन आहे तेव्हा व्यवस्थित रियाज कर. रियाज? अहो पण खऱ्यात रियाज कसं करू? ते तू बघ ना सावली. प्रत्येक गोष्ट काय मी सांगायची तुला? बघ काय करायचंय ते. ठेव आता फोन. विठ्ठला, हे प्रेमाचं गाणं आहे. मी आजवर तुझ्या भजनापलीकडे कधीच प्रेमाचं गाणं गायलं नाहीये. मला जमेल नाही. एकतर मी पहिल्यांदाच हा प्रयत्न करते. ह्या घरात कोणालाही न समजू देता मला रियाजाला सुरुवात करायची. आता तूच सांभाळून घे.
सावली वाट तर बघत नसेल ना? नाही, मी तर बाहेर जेवून आलोय, पण सावली जेवली असेल का? पण मी एवढा का विचार करतोय? जाऊ दे, सोड. नाही यार, मैत्रीत इतकं तर करू शकतो आपण. तसंही सावली कोणाशी बोलत नाही जास्त. विचारूयात. धडधड त्या काळजाची आज वाढली हो मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करतय हे पिथोरी. तुझा हात हातात पडला आणि शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोलका आज तुला भिडला. हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला. ही कविता सावलीनं लिहिली असेल का? हे काय आता नवीन? सारंगने ही चिठ्ठी त्या मूर्ख मुलीसाठी इथे ठेवली नसेल ना? ओ, प्रेम व्यक्त करायची प्लॅनिंग दिसते. सारंग त्या मूर्ख मुलीच्या प्रेमात तर पडत नाहीये ना? यांचं प्रेम प्रकरण वाढतच चाललंय. नमस्कार जगन्नाथराव. नमस्कार. काय कसे आहात? अरे नमस्कार अलकाताई. अहो काय घरी येणाऱ्या पाहुण्याला निदान चहा पाणी नाही, काय तर एखादा गुळाचा खडा विचारायची पद्धत वगैरे आहे की नाही? संस्कार नाही, तुमच्याकडनं एवढी अपेक्षा आहेच मला. तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हे भले मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहेत मला की भैरवी वजे या प्रहराला एवढ्या रात्री तुमच्याकडे काय करत असेल? एक अतिशय आनंदाची बातमी आहे. इतकी आनंदाची की माझ्या पोटातच नाही ना हो. म्हटलं आपल्या माणसांसोबत शेअर करायला हवं म्हणून आले होते. चला आता आले तर सांगूनच टाकते. तर ऐका, आत्ताची सिंगिंग सेन्सेशन माझी लेक तारा वझे हिचा खूप मोठा कॉन्सर्ट होतोय. भव्य दिव्य, इतका मोठा की आजवर असा कॉन्सर्ट कधी कुणी पाहिलाच नसेल. माझी लेक करते. अहो कौतुक नाही का तुम्हाला तिचं? कौतुक नाही वाटलं माझ्या लेकीचं? हा, आलं लक्षात. तुम्हाला कशाला कौतुक वाटेल माझ्या लेकीचं?
तुम्हाला तर उलट काळजी वाटत असणार आहे तुमच्या लेकीची. पण बघा ना, हे सगळं होत असताना माझी लेक एका लख्ख ताऱ्यासारखी चमकत असताना तुमची लेक काय करतीये? सावली. तुमची लाडकी लेक आत्ता या क्षणी मेंदळींचं उष्ट खरकट सगळं आवरून बसली असेल कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात. नाहीतर कुठेतरी लादी बिदी पुसत असेल. काय नशीब असतं नाही. चिठ्ठी कुठे गेली? इथेच ठेवली होती मी. सारंगने त्या मूर्ख मुलीसाठी केली आहे ना ही कविता. आता बघ मी त्याचं काय करते. कुठे गेली असेल चिठ्ठी? तू कितीही प्रयत्न कर पण तुझं सारंगला जिंकण्याचं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. त्याला हे कोणतं नवीन संकट आलंय? विठ्ठला, कुठे गेली असेल ती चिठ्ठी? मला काहीच सुचत नाहीये. जर ती चिठ्ठी नाही मिळाली तर मी रियाज नाही करू शकणार, आणि जर मी रियाज नाही करू शकले तर मी गाणार काय? काय करू? भैरवी माईंना फोन करून सांगू का?